पुण्यातील आयटी हब मानल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। एका नामांकित इन्शुरन्स कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यावर वारंवार लैंगिक छळ केल्याप्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। मोहम्मद उर्फ जाफर सय्यद असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपी हा स्टार युनियन दाई इची लाईफ इन्शुरन्स कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला कर्मचारी याच कंपनीत काम करते। आरोपी मोहम्मद उर्फ जाफर सय्यद याने आपल्या पदाचा गैरवापर करत पीडितेचा वारंवार मानसिक आणि लैंगिक छळ केला। या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली। महिलेच्या तक्रारीवरून हिंजवडी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपी जाफर सय्यद याला अटक केली आहे। कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांवर होणाऱ्या अशा अत्याचारांविरोधात कडक पावले उचलली जातील असे पोलिसांनी स्पष्ट केले। या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा।